Students, we started the third chapter of the mathematics second, a circle, in which in a previous period we see about the corners of the tangent theorem as well as a most important theorem. It is a tangent segment theorem. And what is it? हे प्रमेय नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी मागील तासाला अभ्यासले. दॅट मीन्स अ tangent drawn from the tangent segment drawn from the external point to a circle, they are congruent to each other. म्हणजेच वर्तुळाबाहेरील बिंदूतून काढलेले जे स्पर्शिकाखंड असतात हे एकरूप असतात असं प्रमेय मागील तासाला आपण अभ्यासलेले. ऑल्सो वी स्टडी सम एक्झाम्पल बेस्ड ऑन देम. दोन्हीही थिअरमवरचे आपण काही उदाहरणं या ठिकाणी मागील तासाला बघितलेली आहेत. नाउ इन दिस पिरियड वी स्टडीड अबाउट a concept of a touching circle as well as a theorem of touching circle. आपण या ठिकाणी स्पर्श वर्तुळे म्हणजे नेमकं काय हे या तासाला बघणार आहोत आणि त्याचबरोबर त्या स्पर्श वर्तुळांवरील एक महत्त्वपूर्ण असणारं प्रमेय सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. फर्स्टली वी सी हियर फर्स्ट concept. Suppose we have taken point A, B and C. These are the three distinct points which are lies on सेम प्लेन. म्हणजे एकाच वर्तुळात या ठिकाणी आपण हे बिंदू काढले. तर हे जे बिंदू आहेत हे बिंदू आपण घेऊन बी हा सेंटर घ्यायचा आहे आणि दोन वर्तुळ काढायची आहेत आपल्याला. समजा मी सपोज वी हॅव टेकन अ रेडियस ए बी और रेडियस ए बी टेकिंग एज अ सेंटर ए इन दिस वे. अशा प्रकारे आपण हे वर्तुळ काढले. समजा ग्राह्य धरायचंय. तर हे एक वर्तुळ काढले आपण. दुसरं एक वर्तुळ या ठिकाणी काढूया. टेक सी एज अ सेंटर ऑफ द सर्कल अँड बी सी इज अ रेडियस. इट इज अप्रॉक्सिमेटली. आणि म्हणून या ठिकाणी आपण बी सी ही रेडियस घेऊन सी हा सेंटर घेतलाय आणि असे एक वर्तुळ आपण या ठिकाणी काढतोय. समजा या पद्धतीने हे वर्तुळ काढलंय मी. तर ही दोन्ही वर्तुळ ऑब्झर्व केली तर आपल्याला असं दिसून येईल दिस टू सर्कल्स दे आर इंटरसेक्ट टू इच अदर इन पॉइंट बी. तर बी मध्ये काय होतात हे एकमेकाला छेदतायत असं आपल्याला या ठिकाणी दिसेल. म्हणजेच या ठिकाणी जर आपण ए बी ही रेडियस घेतली, पहिलं वर्तुळ काढले, बी सी ही रेडियस घेतले, दुसरं वर्तुळ काढलं टेक ॲज अ सेंटर सी. आता जर हे आपण या ठिकाणी जोडले ए बी सी तर दे आर लाईज ऑन अ सेम सेगमेंट ऑर लाईन. एकाच रेषेवर किंवा रेषाखंडावर हे आपल्याला तिन्ही बिंदू असलेले दिसतील. म्हणजे दे आर कोलिनियर. बघा बी इज अ टचिंग पॉइंट ऑफ दॅम. दोन वर्तुळाचा बी हा बिंदू काय टचिंग पॉइंट आहे. जर बी बिंदूमधून आपण या ठिकाणी एक रेषा काढली तर ही जी रेषा आहे सपोज वी हॅव ड्रॉन हियर लाईन एल पासिंग थ्रू द पॉइंट बी. जर बी मधून काढली तर ही रेषा त्या दोन्ही वर्तुळाची कॉमन टँजंट असते. जर या ठिकाणी तुम्ही कोन मोजला कोन मापकाच्या साह्यानं हा 90 डिग्रीचा असणार आहे. म्हणजेच इट इज R2 सपोज अँड इट इज R1. रेडियस आहे पहिल्या वर्तुळाची. BC इज अ रेडियस ऑफ सेकंड सर्कल. लाइन L इज अ tangent because it is passing through the point B and touch to the both circles. अशा प्रकारे दोन वर्तुळ एकमेकांना बाह्य बिंदूत छेदतात आणि म्हणून या ठिकाणी त्यांना बाह्य स्पर्शी वर्तुळ असे म्हणतात. सो दीज टू सर्कल्स आर टच टू इच अदर एक्सटर्नली. बाहेरून स्पर्श करतात. सो दे आर कॉल्ड ॲज अ एक्सटर्नली टचिंग सर्कल. आणि म्हणून यांना आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल असं म्हणतो. प्रॉपर्टी आपण या ठिकाणी जर बघितली तर ही टँजंट त्यांना काय कॉमन आहे आणि टँजंटचा टचिंग पॉइंट जो आहे बी हा दोन्ही वर्तुळावरचा आहे. याचा अर्थ रेडियस हे त्यांना काय असणार आहे परपेंडिक्युलर त्या स्पर्शिकेला असेल. आता हे एक्सटर्नल टचिंग सर्कल बाबत सांगता येईल आपल्याला. इंटरनली टचिंग होत असतील तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. सेकंड डायग्राम आपण बघूया. इथं
इंटरनली टचिंग साठी. सपोज वी हॅव टेकन हिअर पॉइंट एक्स, वाय अँड झेड. असे आपण या ठिकाणी 3 बिंदू घेतलेत आणि या 3 बिंदूतून किंवा टेक ॲज अ एक्स ॲज अ सेंटर ऑफ द सर्कल. मग वर्तुळाचा आपल्याला एक्स हा काय घ्यायचा आहे, सेंटर घ्यायचा आहे. अँड एक्स वाय इज अ रेडियस ऑफ दॅट सर्कल. एक्स वाय ही त्या वर्तुळाचे काय घ्यायचे, रेडियस घ्यायचे. असं आपल्याला या ठिकाणी एक वर्तुळ काढायचं आहे. बघूया आपण. समजा एक्स हा सेंटर घेतलाय, वर्तुळ काढतोय मी. बघा व्यवस्थितरित्या तुम्ही हा या ठिकाणी वर्तुळ काढू शकता. रेडियस आपल्याला एक्स वाय घ्यायचे. पुन्हा एकदा आपण हे वर्तुळ काढतोय. बघा एक्स वाय हे रेडियस घेतले मी. फर्स्टली कॅल्क्युलेट रेडियस ऑफ द फर्स्ट सर्कल विथ कंपास and draw a circle. Suppose it is the first circle drawn taking as a center x. आता सेंटर x घेतलेला आपण हे वर्तुळ घेतले. बघा इथं x हा बिंदू आहे. x इज अ सेंटर. त्यानंतर इथं y बिंदू घेतलाय समजा. तर वाय बिंदू आणि झेड बिंदू, इथं आपला झेड बिंदू आहे. तर एवढं अंतर आपण या ठिकाणी घेतलंय आणि वर्तुळ काढलं टेकिंग ॲज अ रेडियस वाय झेड. वाय झेड ही त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढतोय. तर कंपासच्या सहाय्याने तुम्ही व्यवस्थित काढू शकता. हे सेकंड सर्कल आपल्याला या ठिकाणी काढता येईल. आता दोन्ही वर्तुळाचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर हा जो झेड पॉइंट आहे हा त्या दोन्ही वर्तुळावरचा पॉइंट आहे, कॉमन पॉइंट आहे. लक्षात घ्या. म्हणजेच दीज टू सर्कल्स आर टचिंग टू इच अदर इंटरनली. सो दीज सर्कल्स आर कॉल्ड एज अ इंटरनली टचिंग सर्कल. टचिंग सर्कल इंटरनली टचिंग आणि हे एक्सटर्नली आहे टचिंग सर्कल. आता जर एक्स झेड हा पॉइंट त्यांचा कॉमन पॉइंट असेल, टचिंग पॉइंट असेल, तर आपल्याला माहित आहे वाय झेड इज अ R1, इट इज अ रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल, अँड xz it is R2, the radius of second circle. So these 3 points are collinears. म्हणजेच हे एक रेषीय आहे. आता जर मुलांनो या वर्तुळाला दोन्ही वर्तुळांचं एक कॉमन या ठिकाणी आपण टँजेंट काढली तर ही कॉमन टँजेंट झेड मधून जाते, जी दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्येला कशी असेल, लंब असेल. लक्षात घ्या. एक्सटर्नली टचिंग सर्कल, इंटरनली टचिंग सर्कल, या दोन्ही कन्सेप्ट आपण कृतीद्वारे या ठिकाणी समजून घेतले. आता या दोन्ही आकृत्यांच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी दोन्हीही कन्सेप्टवर आधारित एक मार्काला पहिल्या प्रश्नासाठी प्रश्न विचारला जातो. कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल व्हेन दे आर एक्सटर्नली टचिंग और इंटरनली टचिंग. आता प्रश्न कसा असतो बघा. इफ R1 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, R2 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, द सर्कल्स आर टचिंग each other एक्सटर्नली और इंटरनली असं म्हणूया आपण. एक्सटर्नली अँड इंटरनली. जर या ठिकाणी बाह्य स्पर्शी असतील आणि आंतरस्पर्शी वर्तुळ असतील तर त्यांच्या कॅल्क्युलेट डिस्टन्स between their center
सेंटर. आता डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन न देता सुद्धा आपण सोडवू शकतो. जर समजा या ठिकाणी एक्सटर्नली टचिंग करत असतील तर आपल्याला माहित आहे की O and P are the center of these two circles. Joining them we get here point Q. Suppose R1 is the first radius, R2 is the second radius. Then what is distance between the center of these two circles? That means distance OP. हे काढायचं आहे आपल्याला. हे काढत असताना आपल्याला दिलंय distance OQ is equal to R1. OQ चं अंतर आपल्याला R1 दिलंय. It is equal to 5 centimeter as well as distance QP is equal to R2. It is equal to 7 centimeter. जर असं असेल तर आपल्याला OP कसं मिळेल? Distance OP is equal to distance OQ plus distance QP. बिटवीननेस प्रॉपर्टी आपण नवीन वापरणार O डॅश Q डॅश P. आणि मग या ठिकाणी किमती जर टाकल्या तर आपल्याला R1 प्लस R2 इट इज इक्वल टू 5 प्लस 7 इट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. तो डिस्टन्स OP काय मिळाला मला? 12 सेंटीमीटर. डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनद्वारे आपण या पद्धतीने हे उदाहरण सोडू शकतो. आता जर समजा तुम्हाला डायग्राम न काढता उदाहरण सोडवायचं असेल तर दुसरी मेथड या ठिकाणी आपण पाहू शकतो. R1 इज इक्वल टू रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल असं म्हणूया आपण. इट इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. इथं आपल्याला 5 सेंटीमीटर दिले. दुसरी मेथड बघतोय आपण. R2 इज इक्वल टू रेडियस ऑफ सेकंड सर्कल. इट इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. Therefore, distance between their center is equal to R1 plus R2. डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. 5 plus 7 it is equal to 12 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्ही शॉर्टली सुद्धा हे एक्झाम्पल सोडू शकता. परीक्षेत तुम्हाला पहिल्या प्रश्नासाठी हा उदाहरण येतं. आता जर इंटरनली असतील समजा हे तर आपल्याला हे डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचंय दोघांमधला फरक लक्षात घ्या. हे डीपली सांगतो. निश्चित स्वरूपात आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये याचं प्रश्न विचारला जातो याच कन्सेप्टवर आधारित. आता एक्सटर्नली आपण कॅल्क्युलेट केलेली डिस्टन्स जर ती दोन वर्तुळे इंटरनली टचिंग असतील म्हणजेच डायग्राम जर आपण काढला सपोज या टेकन हेअर सर्कल O center with O and another one suppose it is a second one with center P. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डिस्टन्स OP. आपल्याला माहिती आहे इथं A is a common point and touching point of the both circle. So OA is equal to or PA असं म्हणूया आपण. सगळ्यात लहान असणारी PA is equal to R1 is equal to radius of first circle. It is equal to 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर दिले. आणखी काय दिले बघा आपल्याला तर OP चं अंतर. OP is equal to R2 is equal to radius of second circle. It is equal to 7 सेंटीमीटर. आता मोठी कुठली तर R2 आहे रेडियस. आपल्याला OP डिस्टन्स काढायचं आहे. OA मधनं जर OA डिस्टन्स जे आहे हे सगळ्यात मोठं आहे हे माहित झालं आपल्याला किती आहे 7 सेंटीमीटर आणि AP चं किती आहे 5 आहे 5 सेंटीमीटर. OP काढायचं आहे म्हणजेच या ठिकाणी OA जे सेगमेंट आहे या सेगमेंट मधून डिस्टन्स AP या ठिकाणी काय करायला लागेल मायनस करावी लागेल म्हणजेच OP चं अंतर मिळेल. देअरफॉर इथं आपल्याला काय करता येईल डिस्टन्स OA इज इक्वल टू डिस्टन्स OP प्लस डिस्टन्स AP. आता आपल्याला काढायचंय कुठलं OP कॅल्क्युलेट करायचंय OP. लक्षात PA काढलंय OA माहित आहे आपल्याला OP कॅल्क्युलेट करायचंय. OP एका बाजूला घेऊया म्हणजेच या ठिकाणी काय येईल डिस्टन्स OA मायनस डिस्टन्स AP
इज इक्वल टू डिस्टन्स ओपी. ओएस म्हणजेच आपण या ठिकाणी ओए काय म्हणले R2 मायनस एपी R1 इज इक्वल टू डिस्टन्स ओपी. लक्षात घ्या, देअरफॉर डिस्टन्स ओपी इज इक्वल टू R2 मायनस R1. म्हणजेच अंतरस्पर्शी वर्तुळ जर असतील तर त्यांच्या केंद्रातलं जर अंतर काढायचं असेल तर त्रिज्यांची वजाबाकी करायची. लक्षात घ्या, सबस्ट्रॅक्शन ऑफ द रेडियस. लक्षात घ्या, मोठ्या त्रिज्येतून आपल्याला लहान त्रिज्या या ठिकाणी वजा करायची. इथं टाकूया किमती. R2 ची किंमत आपल्याला 7 सेंटीमीटर आहे. -5 इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. इट इज अ डिस्टन्स ऑफ OP. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल विच आर टचिंग इंटरनली टू इच अदर. आता हे शॉर्टली कसं सोडवायचंय पहा. ही पहिली मेथड झाली. दुसऱ्या मेथडमध्ये आपल्याला काय करायचंय तर रेडियस दिले. लक्षात घ्या, रेडियस ऑब्झर्व करा. इथं आपल्याला R2 दिले इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. R1 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ इंटरनली टचिंग सर्कल इट इज इक्वल टू मोठी त्रिज्या आहे R2 मायनस R1. डायरेक्ट फॉर्म्युला टाका. 7 मायनस 5 इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. हे आपल्याला शॉर्ट मध्ये उदाहरण सोडवता येईल. अशा प्रकारची उदाहरणं परीक्षेत मुलांना या ठिकाणी दिले जातात. एक्सटर्नली आणि इंटरनली टचिंग सर्कल जर दिले असतील तर त्यांच्या सेंटरमधील आपल्याला या ठिकाणी डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असतं. तर या पद्धतीने ही उदाहरणं सोडवायचे. जर समजा डायमीटर दिले असतील, सपोज D1 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, D2 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, देन फाइंड डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल. म्हणजे एक्सटर्नली टचिंग सर्कलच्या सेंटर मधील अंतर काढायचंय. जर त्यांचे डायमीटर आपल्याला दिले, आपल्याला इथं D1 दिलाय, इथं D2 दिलाय. मग आता आपण इथं कॅल्क्युलेट करूया. D1 इज इक्वल टू आपल्याला दिले 10 सेंटीमीटर. देअरफॉर R1 इज इक्वल टू D1/2. आपण गुणधर्म अभ्यासलाय. त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते आणि म्हणून या ठिकाणी R1 इज इक्वल टू 10/2 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. अशा प्रकारे R1 ची व्हॅल्यू मिळाली. आता R2 ची काढूया. D2 इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. देअरफॉर R2 इज इक्वल टू D2/2. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 7/2 इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. इट इज अ R2. R1 ची किंमत मिळाली आपल्याला, R2 ची मिळाली. आता मोठी कोणती दिसते इथं? R1 दिसते. आणि म्हणून या ठिकाणी जंबळलं न होता जी मोठी त्रिज्या असेल त्या त्रिज्येतून आपल्याला लहान त्रिज्या वजा करायची जर इंटरनली टचिंग सर्कल असतील. आणि जर एक्सटर्नली असतील तर त्यांची काय करायची? बेरीज रेडियसची. आणि म्हणून या ठिकाणी डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ एक्सटर्नली टचिंग सर्कल इज इक्वल टू R1 प्लस R2. R1 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली 5 प्लस 3.5 इट इज इक्वल टू 8.5 सेंटीमीटर. हे आपल्याला डिस्टन्स मिळालं. परीक्षेत कुठल्याही पद्धतीचं उदाहरण जर विचारलं, जर समजा डायमीटर दिले असतील तर डायमीटर वरून आपण या ठिकाणी डायरेक्ट रेडियस कॅल्क्युलेट करायचे आणि मग विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण फाइंड आउट करू शकतो. ऑप्शनली क्वेश्चन पहिल्या प्रश्नामध्ये हा येऊ शकतो मुलांना. यावरच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? जाता जाता थिअरम बघायचंय. सो वी हॅव सी अबाउट द थिअरम ऑफ द टचिंग सर्कल. असं म्हणूया आपण. बघा, थिअरम ऑफ टचिंग सर्कल. ऑफ टचिंग सर्कल. तर टचिंग सर्कलचं आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? थिअरम अभ्यासायचंय. मग हे नेमकं काय? तर स्टेटमेंट पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. 1 बाय 1 आपण या ठिकाणी पायरीनं
हे थेरम या ठिकाणी सोडवणार आहोत. हे स्टेटमेंट काय बघा, इफ टू सर्कल टच इच अदर, इफ टू सर्कल टच each other, their point of contact lies on, their point of contact lies on, lies on, कशावर आहे तो, the line joining their center, line joining their center. तर हे आपल्याला सिद्ध करायचंय. म्हणजे दोन वर्तुळ जर एकमेकाला स्पर्श करत असतील, मग ती एक्सटर्नली असतील किंवा इंटरनली असतील, तर त्यांचा जो टचिंग पॉइंट आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शबिंदू, हा कशावर आहे, द लाईन जॉईनिंग टू देअर सेंटर, म्हणजे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या रेषेवर त्यांचा स्पर्शबिंदू असतो. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करायचंय. यासाठी आपण कुठल्याही डायग्रामच्या आधारे या ठिकाणी सोडू शकतो. जर इंटरनली टचिंग सर्कल घेतली तरी सुद्धा हे थिअरम आपल्याला प्रूव्ह करता येईल, आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल घेतली तरी सुद्धा हे थिअरम आपण प्रूव्ह करू शकतो. तर कुठल्याही पद्धतीने सोडवण्यासाठी करू शकतो आपण. तुमच्यासाठी या ठिकाणी एक्सटर्नली टचिंग सर्कल घेऊया. कुठलेही दोन बिंदू घेतो. सपोज वी हॅव टेकन हिअर पॉइंट ए. डायग्राम पहिल्यांदा काढतोय मी, अँड पॉइंट बी. तर हे दोन सेंटर घ्यायचे वर्तुळाचे, आणि ह्या सेंटर घेऊन आपल्याला काय करायचंय, सर्कल काढायचे. ठराविक अंतर घेतो मी. तर पहिलं सर्कल काढतोय. फर्स्ट वन सर्कल विथ सेंटर ए. बघा, आलं लक्षात. दुसरं एक सर्कल काढूया आपण. प्रॉपर या ठिकाणी रेडियस घेतली विथ सेंटर बी. असं एक सर्कल या ठिकाणी काढले. तर हे दुसरं सर्कल काढत असताना आपण रेडियस प्रॉपर घेतली त्याची. हे टच करतायत एकमेकांना दोन्ही वर्तुळ, आणि ही वर्तुळ टच करत असताना आपण त्यांचा टचिंग पॉइंट जो आहे हा सी घेतलाय. सपोज सी इज अ टचिंग पॉइंट ऑफ बोथ सर्कल. दॅट मीन्स इट इज अ कॉमन पॉइंट. आता आपल्याला काय सिद्ध करायचंय, तर सी हा पॉइंट जो आहे, हा सी पॉइंट सेगमेंट एबी वर लाईज असतो, म्हणजे असतो असं आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. बघूया. सी हा बिंदू एबी वर या ठिकाणी आपल्याला दाखवायचंय. तर हा पॉइंट दाखवत असताना ए हा सेंटर घेतलाय, आपल्याला बी सेंटर घेतलाय. मी तर आपण गिवन मध्ये काय लिहूया, गिवन द टू सर्कल्स, the two circles with center A and B touch each other in a point C. Therefore, C is a point of contact. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे सी. आपल्याला सिद्ध करायचंय टू प्रूव्ह पॉइंट सी लाईज ऑन सेगमेंट एबी. एबी वर आपल्याला हा दाखवायचा. यासाठी छोटस मुलांना मी काय करतोय, कन्स्ट्रक्शन करतोय. तर या ठिकाणी पट्टीच्या साह्यानं सी बिंदू मधून जाणारी आणि दोन्ही वर्तुळांची या ठिकाणी मी काय काढतोय, टँजेंट काढतोय. सपोज लाईन एल, इट इज अ कॉमन टँजेंट ऑफ द बोथ सर्कल. दोन्ही वर्तुळाची ही कॉमन टँजेंट आहे. इट इज पासिंग थ्रू द पॉइंट सी. बघा, लक्षात घ्या. आता आपण पहिल्या वर्तुळाची त्रिज्या जोडू. एसी जोडली समजा मी, ॲज वेल ॲज
दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या BC सुद्धा जोडतो. दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या काढलीत म्हणजे काय आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन केलंय ते लिहूया. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ लाइन L as a tangent, कॉमन टेंजेंट म्हणूया आपण. टेंजेंट पासिंग थ्रू point of contact C, point of contact C मधून जाणारी या ठिकाणी आपण लाईन L ही काय काढली, स्पर्शिका काढली. आता आपल्याला आणखी काय केलंय, जॉईंट रेडियस ऑफ बोथ सर्कल, जॉईंट AC अँड BC. AC आणि BC जोडायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या. दोन्ही जोडलं. आता आपण प्रूफ म्हणजे सिद्धतेकडे वळूया. आपल्याला माहित आहे बघा, AC इज अ रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल and line L is a tangent. आपल्याला माहित आहे. Therefore line किंवा radius AC is a perpendicular line L. याला स्टेटमेंट नंबर 1 दिलं आणि कॉस दिलं. ही परपेंडिक्युलर आहे AC L ला. का तर स्पर्शिका त्रिज्या प्रमेयावरून. ठीक आहे. टेंजेंट रेडियस थिअरम इथं मी लिहिलं, बाय टेंजेंट रेडियस थिअरम थोडक्यात लिहिलं मी इथं. तुम्ही पूर्ण शब्दात लिहायचंय. पुढे जाऊया आपण. सिमिलरली आपल्याला इथं BC इज द रेडियस ऑफ सेकंड सर्कल and line L is a tangent of the also second circle. Therefore BC is a perpendicular line L. Radius BC perpendicular line L. It is a second and it is also by tangent radius theorem. Tangent radius theorem ना आपण हेच प्रूव्ह केलं. म्हणजेच फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आपण काय लिहू शकतो, सेग AC. आता रेडियस ऐवजी मी सेग घेतो. सेग AC परपेंडिक्युलर लाइन L as well as seg BC परपेंडिक्युलर लाइन L. म्हणजेच बघा इथं AC ही लाइन L ला परपेंडिक्युलर आहे आणि BC सुद्धा लाइन L ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच या ठिकाणी L लाईनला AC आणि BC हा परपेंडिक्युलर आहेत. याचाच अर्थ थ्रू पॉइंट C only one perpendicular to the line L, can be drawn. बघा म्हणजे C बिंदूतून, C हा बिंदू जो आहे तो दोन्ही वर्तुळावरचा बिंदू आहे. C बिंदूतून रेषा L ला फक्त एकच या ठिकाणी आपण काय करू शकतो, लंब काढू शकतो. एकच लंब काढू शकतोय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल AC हा लंब आहे, BC लंब आहे, हे दोन्ही लंब एकच आहेत. म्हणजेच या ठिकाणी काय सांगता येईल, therefore seg AC and seg BC are same perpendicular, चिन्हात लिहितो मी, perpendicular to line L from point C. पॉइंट C मधून आपण AC आणि BC हे दोन सेम सेगमेंट आहेत की जे परपेंडिक्युलर आहेत, पॉइंट C मधून जातात. आणि म्हणून AC आणि BC हे डिफरंट नाहीत. याचा अर्थ AB it is a perpendicular to line L. Therefore seg AB
परपेंडिक्युलर लाईन एल. तर सेग ए बी परपेंडिक्युलर लाईन एल असेल तर सी हा बिंदू बी ए बी वर असणार आहे. देअरफॉर पॉइंट सी लाईज ऑन सेग ए बी. सेग ए बी वर पॉइंट सी असणार आहे. आणि म्हणून आपलं स्टेटमेंट असेल, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? पॉइंट सी लाईज ऑन सेग ए बी. पॉइंट सी लाईज ऑन सेग ए बी. इट इज आवर प्रूफ. लक्षात घ्या, हे थेरम महत्वपूर्ण असणार हे थेरम आहे. एक कुठल्याही बाह्यस्पर्शी किंवा अंतरस्पर्शी वर्तुळांच्या टचिंग पॉइंट मधून जाणारी जी स्पर्शिका असते, ह्या स्पर्शिका आणि टचिंग पॉइंट हे त्या वर्तुळाच्या सेंटरला जोडणाऱ्या रेषाखंडावर या ठिकाणी त्यांचा टचिंग पॉइंट असतो, हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. इथं आपण मुलांनो हे थेरम अभ्यासलेला आहे. या थेरमवर आधारित आपल्याला एक प्रॅक्टिस सेट 3.2 मधलं उदाहरण या ठिकाणी बघायचंय आणि मग या ठिकाणी आपण थांबणार आहोत. बघूया नेमकं काय आहे ते. थेरम तुम्ही तुमच्या वहीत लिहायचंय, अभ्यासायचंय. महत्वपूर्ण असणारं हे थेरम आहे. प्रत्येक तासाला या ठिकाणी मी सांगतोय, जी थेरम किंवा उदाहरणं महत्वपूर्ण असतात ती वारंवार तुम्ही प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. महत्वपूर्ण असणारी थेरम परीक्षेला नेमकी कोणतीही जाता मी सांगत असतो. इथं बघा, आपल्याला एक उदाहरण दिलंय, ते उदाहरण या ठिकाणी सोडवायचंय. इन फिगर आपल्याला दिलंय बघा, इफ रेडियस ऑफ 2 circles are 4 centimeter and 2 centimeter, R1 is equal to 4 centimeter and R2 is equal to 2.8 centimeter. Now draw a figure of these two circles touching each other externally and internally. यांची आपल्याला फिगर काढायची. रेडियस 4 सेंटीमीटर घ्यायचे पहिल्या वर्तुळाची आणि टचिंग सर्कल काढायचे. हे काढत असताना आपल्याला लक्षात घ्या, इझी आहे. एक्सटर्नली टचिंग काढायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला डिस्टन्स बिटवीन सेंटर इट इज इक्वल टू R1 प्लस R2. आणि म्हणजे या ठिकाणी 4 प्लस 2.8 सो 6.8 हे डिस्टन्स झालं. एक्सटर्नली टचिंग काढतोय आपण वर्तुळ. पट्टीच्या साह्याने आपल्याला समजा मी ए हे वर्तुळाचा एक केंद्र घेतलाय आणि बी हा एक वर्तुळाचा केंद्र घेतलाय. तर यामधील अंतर आपल्याला दिले 6.8. पट्टीच्या साह्याने ॲक्युरेट अंतर तुम्ही घ्यायचंय. समजा मी इथं घेतलंय, इट इज अ 6.8 सेंटीमीटर. कंपासामध्ये पहिल्यांदा 4 सेंटीमीटर हे एक्झॅक्ट अंतर घ्यायचे, डिस्टन्स घ्यायचे. आणि या साह्याने आपल्याला काय करायचंय, पहिलं वर्तुळ ॲज अ टेक सेंटर ए. पहिलं वर्तुळ मी काढतोय. समजा मी या पद्धतीने हे पहिलं वर्तुळ काढलं. इथं आपल्याला पी बिंदू मिळतोय. सो डिस्टन्स ए पी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर सपोज. दुसरं वर्तुळ जे आहे बी पी हे अंतर किती असणार आहे तुमचं 2.8. रिमेनिंग सेगमेंट असणार. या ठिकाणी हे अंतर घ्यायचे कंपासात 2.8. टेक बी ॲज अ सेंटर ऑफ द सर्कल अँड ड्रॉ अ सेकंड सर्कल. इट इज अ एक्सटर्नली टचिंग सर्कल. ही पूर्ण सर्कल तुम्ही काढायचे. इथं थोडक्यात मी दाखवलंय. आता इंटरनली काढत असताना आपल्याला फक्त काय करायचं, यांची वजाबाकी करायची आणि याच पद्धतीने ही दोन्ही वर्तुळ काय काढायचे, फाइंड आउट करायचे. मुलांनो, जाता या ठिकाणी आपण हे जे टचिंग सर्कलचं थेरम अभ्यासले ते तुम्ही घरी व्यवस्थित सोडवायचे, लिहायचे, प्रॅक्टिस करायचं आहे. आणि 3.2 जो प्रॅक्टिस सेट आहे, ह्या प्रॅक्टिस सेटमधली उदाहरणं तुम्ही सोडवायची. वेगवेगळी उदाहरणं या ठिकाणी आपण बघितले. थांबणार आहोत. धन्यवाद. पुढच्या तासाला नवीन भाग या ठिकाणी बघू.